तेल्हारा बेलखेड गोरदा हिवरखेड या मार्गावर प्रचंड प्रमाणात धूळ उडत असून वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। धुळीमुळे अनेक श्वासाचे रोग लोकांना होत आहेत। शासन, प्रशासन, लोकप्रतिनिधी, कंत्राटदार, सार्वजनिक बांधकाम विभाग सर्वांनी आपली जबाबदारी झटकली की काय आणि हा रस्ता रामभरोसे सोडला की काय असा प्रश्न नागरिक विचारत आहेत। तेल्हारा बेलखेड गोरदा हिवरखेड या मार्गावर प्रचंड प्रमाणात धूळ उडत असून वाहनधारकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो आहे। धुळीमुळे अनेक श्वासाचे रोग लोकांना होत आहेत। रस्त्याची अवस्था पाहिली असता की आमचा वाली कोण असा प्रश्न नागरिक करत आहेत। अनेक दिवसांपासून या रस्त्याचं काम सुरू असून कासवाच्या गतीने काम होत असल्याने वाहनधारकांचा प्रवास जीवघेणा ठरतो आहे। रस्त्याच्या बांधकामामध्ये चांगल्या प्रतीचे गिट्टी मुरुम वापरण्याऐवजी मातीचाच वापर होत आहे। याकडे वरिष्ठ अधिकारी दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांचा आहे। संबंधित अधिकाऱ्यांनी यामध्ये जातीने लक्ष घालून कामाला सुरुवात करावी अशी मागणी परिसरातील नागरिक व वाहनधारक करत आहेत। गेल्या कित्येक दिवसांपासून हा रस्ता खोदून ठेवलेला आहे। त्यावर माती टाकून दबाई केली नसल्याने या रस्त्यावरील धूळ वाहनधारकांच्या डोळ्यामध्ये जात आहे। धुळीचे लोटचे लोट उठत असल्याने अपघाताची शक्यता बळावली आहे। मी कस्तुरबा गांधी विद्यालय हिवरखेड येथे नोकरी करतो। मला दररोज या रस्त्याने तेल्हारा ते हिवरखेड अपडाऊन करावं लागतं आणि या रस्त्यानं आम्ही जेव्हा पाहतो तेव्हा भयानक रस्त्याच्या वाहनांची जी स्पर्धा आहे, लवकर धुळीमधून वाचण्यासाठी वाहनामध्ये स्पर्धा लागलेली आहे। त्यामुळे अनेक वेळा या ठिकाणी रस्त्यानं आम्हाला अपघात पाहायला मिळतात। बऱ्याच वेळेला छोटे मोठे अपघात झालेले आहेत आणि या रस्त्याची ही जी अवस्था आहे ही असं वाटतं की आपण स्वातंत्र्यपूर्व काळात जगत आहोत आणि त्यामुळे पुन्हा आपण इंग्रजांच्या गुलामीच्या राज्यामध्ये वावरतो आहे की काय अशा प्रकारची शंका मनाला निर्माण होते। त्यामुळे शासनानं या बाबीची गंभीर दखल घ्यावी आणि या परिसरातल्या जनतेला हा जो त्रास होतो आहे त्यापासून त्यांची सुटका करावी, मुक्तता करावी आणि आपण स्वतंत्र भारतात राहतो आहोत याची जाणीव या जनतेला पुन्हा एकदा करून देण्याची गरज शासनाला निर्माण झालेली आहे असं मला वाटतं। रस्त्यावर नियमित पाणी मारलं जात नसल्याने प्रचंड धूळ उडते आहे। ही धूळ रस्त्याच्या बाजूला असलेल्या शेतांमधील पिकांवर देखील जमते आहे। या धुळीमुळे पिके खराब होत आहेत। रस्ता खराब व्हायला एवढी बेकार कंडिशन व्हायला की कसं चाला काय बेकार म्हणजे कोणी कोणाला मारत नाही काही नाही तसं म्हणजे बेकार आता असा आहे जो बोलील तो वाईट होतात काही काही जे अधिकार आहेत ये रास्ते की इतनी परेशानी है कि इधर से जाने वाले स्कूल के बच्चे और बुजुर्ग लोगों को यहाँ से जो धूल जाती है इसके वजह से हार्ट का प्रॉब्लम, लोगों को हृदय का श्वास का प्रॉब्लम, इसके वजह से बहुत से लोगों को दवाखाने में भर्ती करना पड़ा और बहुत तकलीफ हो रही है। प्रवासी को भी तकलीफ हो रही है। आते जाते शाम के टाइम में तो कुछ भी नहीं दिखता, खाली धूल ही धूल। शासन, प्रशासन, लोकप्रतिनिधी, कंत्राटदार, सार्वजनिक बांधकाम यांनी आपली जबाबदारी झटकली आहे व हा रस्ता रामभरोसे सोडला आहे का असा प्रश्न नागरिक करत आहेत। गुरुदेव इसमोरे, विदर्भ न्यूज, तेल्हारा।